गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जातो आहोत मावशीकडे, कारण मावशीच्या नवीन घराचं गणेश पूजन आहे. आणि आम्ही लोक म्हणजे जास्त कोण नसणार आहे, आम्ही लोकच आणि मावशीच असणार आहे. आणि आता आम्ही लोक ते 30 नंतर 9 वाजता जातो. तर आता आम्हाला लोकांना लेट झाला आहे थोडासा, तर आम्ही निघतो आहे. तर डायरेक्ट तुम्हाला मावशीकडे गेल्यावर भेटतो. आणि माझा OOTD बघा, आज शॉर्ट कुर्ती आणि जीन्स आणि हे कानातले विच आय लाईट. केस जरा इग्नोर करा कारण गरम खूप होतं आहे. सो गाईज, फायनली पोहोचलो आहोत मावशीकडे. मावशीची साडी छान वाटते, आजीची पण अशीच आहे, ग्रीन आणि ब्राऊन असं धूपच्या 1102 मावशी एवी काय मावशीची साडी एविंग आणि आता मी जस्ट पोचले. एविंग 1100. सो आम्ही आत्ताच मावशीकडे आलेलो आणि आता आम्ही परत मावशीच्या नवीन घरी जात आहे. आणि मावशी चप्पल आत विसरली आणि टाळं लावलं तिने दरवाजाला. आणि आता परत चप्पल घ्यायला गेली, लिफ्ट येऊन आता परत जाते. ती घेऊन येईपर्यंत नाही राहणार तेवढं. हेवी दाबून ठेव. पळवाट तिचा आवाज येतो. आता आम्ही जातो. हे बघा, सगळे निघालो आहे आणि ओजस काका आणि आजी आधीच गेले आहेत तिकडे. सो आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडे पोचून. काय आता मी ओजस शाळेमध्ये बसले आणि इथे एवढी भारी हवा येते ना. इथे थोडीशी विंडो आहे आणि एकदम मस्त म्हणजे ना हवा येते. लाईट पण एकदम छान आहे की म्हणजे एकदम बेस्ट वाटते. रूम पण मस्त आहे आणि सोफा पण बेड आहे पण खूप मस्त वाटतं. एवढी बेस्ट हवा आहे ना. आणि इकडून व्ह्यू एवढा काय खास नाही पण तरी मी दाखवते. हे बघा गाईस, सगळ्या बिल्डिंगच आहे पण हवा छान येते इथे कारण 11th फ्लोअर आहे म्हणून. आणि खूप भारी वाटते. आता बाहेर लोक सगळे पूजेची प्रिपरेशन करतात. काय नाही ते तिथे सगळं मांडतात पूजेचं. आणि ओजस स्वतः येतात साखर आणतो. माहीत नाही का पण पाहिजे. ओजस खाली गेलेला साखर आणि ते आणायला. माझं असं काय त्याला घाबरवायचं. आता अजून लिफ्ट खालीच गेली नाही पण आताशी 12th वर आहे आणि हवी आहे खाली जाऊन परत 11th वर यायला पण तशी खाली जाते लिफ्ट. सो जेव्हा अरे तू इथून का आला? मी ह्याला घाबरवायला उभी होती. हा कुठून आला माहिती आहे? फायर एक्झिट. मी तुला घाबरवायला उभी होती, तू फायर एक्झिटमधून का आला? फुल गेमच चेंज झाला ब्रो. सो गाईस, दीदी ते रांगोळी काढते आणि आता मी पण रांगोळी काढणार आहे. काय काढायचं आहे? काहीतरी सगळे माझं आता इथे मम्मी मावशीची ओटी भरते कारण ते काहीतरी ओटी भरायची असते आधी. आता मला प्रॉपर नाही माहिती बट स्टील पूजेला बसायच्या आधी ओटी भरायची असते. आणि आम्हाला लोकांना फोटो काढायला एकदम भारी जागा मिळाली आहे. लेट मी शो यू. बाथरूम इज द बेस्ट जागा टू क्लिक द फोटोज. थांबा, मावू शकतो आपण. आता हे मावशी असं बांधणार ना. लाईट बंद केली काय माहिती नाही. मिररचं लाईट चालू करून त्याचे फोटो काढतो. तिघ
होम टूर पण करायचं होतं. माझी पण निघाली मी नाही लावली परत लहान होतं. विचारायला गडबड. नाही आजी नाही आजोबा गावी. हो नाही आजोबा इथे आहेत आजी आजी गावी आहे. घरी आहे ना आता. त्यांना सांगितलं तर फोन बघितलं मागे मावशी इथे मावशीची ओटी भरून झालेली आहे आणि इथे आता बाहेर मस्तपैकी असं पूजा मांडलेली आहे. करायचं आहे अजून थोडंसं सो पूर्ण झाल्यावर बघूया. आणि इथे परत मावशी इथे ओजस आणि दिस इज मी द प्री दस. बालकृष्णाची मूर्ती दिली जाते त्याच्यामागचं कारण की तू माहेर वस्तीची आता सासरी जाणार त्या वंशात त्या कुळात जाणार म्हणजे कुळ वाढवायचं म्हणजे गोकुळ नांदायचं. गोकुळ नांदणं म्हणजे मुलं वाढवणं. म्हणून कृष्ण गणपती हे कुठलेही देव हे तांदळावरच असले पाहिजे. तांदळावरच आणि पुरुष आहे स्त्री मग लक्ष्मी असेल अन्नपूर्णा असेल सरस्वती असेल वडील हवावरच आली पाहिजे किंवा धान्य 5 प्रकारची धान्य किंवा सप्तधान्य. मुद्दा असा ते गावावर का स्त्री जेव्हा एखाद्या कुटुंबात जाते तर वंश वाढवते. तिला अंकुर फुटतो गावालाही अंकुर फुटतो. सो आता मावशी आणि काका पूजेला बसत आहेत. नेहमी पुरुषाच्या उजव्या हाताला राहायचे. या आयुष्मान भव अखंड सौभाग्यवती भव दीर्घ आयुष्य भव. तर मूर्तीला टच होता का म्हणजे डोक्याला कसं पंचावन्न मध्ये ठीक आहे ते बरोबर अशी बघा पाच नंतर मी त्याच्यासाठी वापरा सोडा. आता हे आंघोळीला बसणार 55 म्हणजे सांगितलं दूध दही साखर या सुंदर लोकांनी सगळ्या देवाला अभिषेक करायला सुरुवात करेल. जर ठीक आहे हां विचार करू नका आता मला थोडीच जायचं आहे सुरू चला. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. चलो ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमो नमः. फक्त गणपतीवर शुद्ध जल एक पाहिजे. फक्त गणपती माते नमः. ओम लक्ष्मी माते नमः. ओम लक्ष्मी माते नमः. ओम लक्ष्मी माते पर्वतावर राशी हां गणेश रावाचं नाव घेते. गणेश जयंतीचं गणेश सज्जन पूजन छान या जवळ घ्या माहिती ते सोडते तो पण नाव घ्या. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल. विद्यासागरचं नाव घेते देसाईंची सून. आता या कसं घ्या आपले 5 पिक्चर करायचे ते पंचमहाभूतांचे होते. हे करायचे होते 1 2 3 4 5 असं करायचं. वाटलं महाकाय सूर्य कोटी समोर निर्भीक ठेवलेले सर्व दानशे महाकाली हा अवाहित देवता महाकाली स्वरूप अवाहित देवता नामदेवता सहित गुरुदेवता सहित ब्रह्मदेवता सहित सिंह महागणपती वास्तुदेवता देवता हळद वेदी सिद्धी सौभाग्य देवता कुंकुम समर्पयामी. आता त्याच्यावर बोललो ऋतू महाराज काळ भवपुष्पम काळ भवपुष्पम समर्पयामी. आता प्रत्येक पाहिला ठीक आहे असं झालं बरोबर ठीक आहे. हळद कुंकुम सुनावे नवदेव महादेवी शिवाय सकल महामंत्राय प्रणमास्तः. अन्नपूर्ण देवताभ्यं सौभाग्यवती स्वहस्ते हळद माझा काढ ना कॅमेरामॅन ओझा.
ते खाली झाड आला 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 अरे त्याच्यावर बरं पडतंय कसं बंद करणार हळू कर इथे फिरव. सर काहीच लाईट थोडीशी उलटी आहे तसं बट आता मी मावशीच्या घरी पोहोचले. जुन्या वेळेला घरी आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि सीधं जेवण गाईज. वरण भात चवळीची भाजी पापड आणि हे आता पाणी आहे सोडा. नाही असं हे यूट्यूबवर ब्लॉग. सो आता दिदी कसं झालं आहे माझी आवडती भाजी. मला तर चवळीची भाजी जी माझी मामी आजी करते ना ती खूप आवडते. एवढी भारी चवळीची भाजी बनवते. तर मामी आजी तू व्लॉग बघत असशील तर एकदम अशी मस्त अशी तू व्लॉग बघत असशील तर पिकनिकला जायची ना चवळीची भाजी आणि ती चिकन नाही खाणार. अरे मी अजून रिव्हील नाही केलेलं. ठीक आहे अच्छा ठीक आहे. दीदीने रिव्हील केलंच आता. आधी आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला सांगतो की नक्की हे पिकनिक हा कॉन्सेप्ट काय आहे आणि कधी काय आहे. सो गाईज पूजेवरून आल्यावर आम्ही काहीच शूट नाही केलं. जेवून आम्ही लगेच झोपलो. त्याच्यानंतर फटाफट उठून घरी आलो. सो घरी आल्यावर पण मी काही शूट नव्हतं केलं बिकॉज थोडीशी दमलेली पण मी आणि क्लासेस वगैरे पण होतं. सो आधी जी पिकनिकचं दीदीने असं बस्ट केलं आहे जे की मला बस्ट नव्हतं करायचं. मी पिकनिक डायरेक्ट प्रेप टाकणार होती बिकॉज मला असं सरप्राईज द्यायचं होतं. बट दिस पिकनिक इज लाईक आम्ही लास्ट टाईम बदलापूरला गेलेलो तसंच आहे हे वालं पण. बट हे कर्जतला आहे आणि बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन असेल ते मी डायरेक्ट पिकनिकवाल्या व्लॉगमध्ये टाकेन. आणि मोस्टली हे जे पिकनिकचे काही व्लॉग्स आहेत ते आफ्टर पिकनिक येतील म्हणजे मंडेपासून येतील. प्रेप पण तेव्हाच येईल कारण पिकनिक म्हणजे मी ज्या काही ट्रिप आता करेन ह्या वर्षभरात किंवा ह्या वर्षभरात जास्त पॉसिबल नाही होणार आहेत. पण ज्या काही ट्रिप्स करेन त्याचे जे काही व्लॉग्स असतील ते आफ्टर ट्रिप्स येतील. कारण जेव्हा ट्रिप चालू असेल तेव्हा मी हे एडिटिंग आणि ते सगळं नाही करू शकत बिकॉज आय ऑल्सो वॉन्ट टू एन्जॉय. आणि ते मुमेंट्स कॅप्चर करणं इज ओके पण एडिटिंग करून पोस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं ह्या सगळ्या ह्याच्यात. म्हणून मी हे जे काही पिकनिकचे व्लॉग्स आहेत ते मंडेपासून टाकेन. आणि हा व्लॉग पण थिंक सो तुम्हाला फ्रायडे सॅटर्डे येत असेल. आय डोंट नो. बट पिकनिकच्या व्लॉगसाठी प्लीज वेट. मंडेला तुम्हाला हा व्लॉग येईल पिकनिकचा. आणि पिकनिकचा प्रेपवाला व्लॉग कदाचित संडे येईल. सो दॅट्स ऑल डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.